सीएसएमटी स्थानकाबाहेरच्या चौकात आता मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे। स्थानकावरून आंदोलकांसाठी शिदोरी घेऊन लोक दाखल झाले आणि आज संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, आता आंदोलकांसाठी शिदोरी घेऊन हे लोक इथे दाखल होत आहेत, मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र आहे। नक्कीच आकांक्षा, सीएसएमटी स्थानकांवरती येणाऱ्या गाड्यांमधली जी चित्र आहेत ही नेमकी बोलकी आहेत, कारण मराठा इथे जमलेल्या आरक्षणासाठी जमलेल्या बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात शिदोरी ही राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधनं येताना पाहायला मिळत आहेत। काही वेळापूर्वीच एक मोठे नागरिक हे या ठिकाणी शिदोरींची रांग घेऊन या ठिकाणी गेलेले आहेत, पण पाहतोय सीएसटी स्थानकांवरती जी परिस्थिती आहे ती जैसे ती आहे। मराठा बांधव इथनं हल्लेला नाहीये, मोठ्या प्रमाणात गर्दी ही जवळपास इथून ते हुतात्मा चौकापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत। कालच नाशिक मधनं जवळपास 700 लोकांनी भरलेली एक एक्सप्रेस ही या ठिकाणी दाखल झालेली आहे। आजही अनेक गाड्या या ठिकाणी येताना पाहायला मिळालेल्या आहेत। वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास आज 150 गाड्या या मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलकांच्या या दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे एकूणच ही गर्दी जी आहे ती तिसऱ्या दिवशी देखील वाढताना पाहायला मिळते। आठवड्याचा आज खरं तर महिन्यातला आज खरं तर पहिला सोमवार आहे। मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग हा या ठिकाणी कार्यालयाच्या दिशेने येत असतो, मात्र त्यातही मराठा आंदोलक हे अजूनही तळ टोकून आपण पाहतोय सीएसटी स्थानकावर आहेत। त्या सगळ्या गाड्या जर आपण पाहिल्यात किंवा माझ्या मागे मुंबई महानगरपालिकेचा जो मार्ग आहे यावरती पाहिलात, हे संपूर्ण मार्ग मराठा आंदोलकांच्या एकूणच आलेल्या वाहनांनी पूर्णतः भरून गेलेले आहेत। त्यामुळे गर्दीचा ओघ हा वाढताना पाहायला मिळतोय। पोलिसांची कुमक ही कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळते। त्यामुळे बॅरिकेडिंग करून सुद्धा पोलीस असून सुद्धा या ठिकाणी आंदोलक हे रस्त्यावरती आहेत, मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि त्यांच्या संदर्भात म्हणजे त्यांना खाण्यासंदर्भात किंवा त्यांना इथे लागली भूक असेल, पाणी असेल याची व्यवस्था ही देखील मोठ्या प्रमाणात केलेली आहे। त्यामुळे आंदोलकांसाठी ही शिदोरी घेऊन मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे जमा होत आहेत, त्यामुळे कुठेतरी पोलिसांचा ताण देखील वाढण्याची शक्यता आहे। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। सीएसएमटी स्थानक परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी लावलेल्या बॅरिगेटिंगवर आंदोलकांनी बसून खेळ सुरू केले। आंदोलकांनी या बॅरिगेटचा गाडा करून त्यांना अनेक आंदोलक बसले, मग काही आंदोलकांनी या गाड्याला धक्का मारून चालवायला सुरुवात केली। सीएसएमटी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा आजही लागल्यात, त्यातच आज चौकात मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाल्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक कोंडीची शक्यता आहे। आणि आज संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, खरं तर आठवड्याचा पहिला दिवस आहे, आंदोलकांची संख्या देखील आता वाढतेय, त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता वर्तवण्यात येते, काय खबरदारी घेण्यात येते? आकांक्षा, मनोज जरांगे आजपासून पाणी देखील घेणं बंद करणार आहे, त्यामुळे आंदोलक पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेने येतील आणि संपूर्ण आझाद मैदान किंवा आसपासच्या परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी किंवा नागरिकांची संख्या वाढू शकते, अनुयायींची संख्या, मराठा अनुयायींची संख्या वाढू शकते आणि म्हणूनच प्रशासनाने देखील काही वाहतुकीमध्ये बदल केलेले आहेत। मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व वाहतुकी मार्ग जे आहेत ते आता बंद राहणार आहेत। जे उड्डाणपूल आपण समोर पाहतोय या मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या मुंबई पोलीस आयुक्तालयामार्गे आता मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्थानकामध्ये पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या वरून जी होणारी वाहतूक कोंडी होती ती आता पूर्णपणे बंद आज या ठिकाणी होणार आहे, कारण अगोदरच ही वाहतूक जी आहे ती आता वळवण्यात आलेली आहे। दुसरीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातला हा संपूर्ण सध्याचे दृश्य पाहतो। या परिसरामध्ये देखील आंदोलक मोठ्या संख्येने आहेत, पालिकेच्या समोरचा हा परिसर आहे आणि त्यामुळेच मेट्रो जंक्शन ते या सीएसटी स्टेशनच्या दिशेने येणारा जो आझाद मैदानच्या मुख्यद्वाराजवळचा मार्ग आहे तो देखील आता पालिकेने बंद ठेवलेला आहे। यासोबतच फॅशन स्ट्रीटचा जो मार्ग आहे म्हणजे त्याला हजारीमल सोमानी रोड जो म्हणतात त्या ठिकाणाहून येणारा मार्ग देखील आता बंद ठेवलेला आहे। त्यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी होऊ नये याची पोलिसांना खबरदारी घेतली आणि तशा पद्धतीच्या सूचना देखील दिलेल्या आहेत आणि वाहतूक जी आहे ती अगोदरच वळवण्यात आलेली आहेत। आणखीन एक महत्त्वाची समस्या निर्माण होऊ शकते ती फ्रीवेची आताची जी वाहतूक आहे पूर्व द्रुतगती मार्गावरची ही मात्र सुरळीतरित्या सुरू आहे। हळूहळू ही गर्दी वाढू शकते, कारण त्या फ्रीवेवर देखील अनेक गाड्या ज्या आहेत त्या गर्दी वाढू शकते आणि त्यामुळेच पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात येते। धन्यवाद निलेश या अपडेट्स बद्दल।